पासून 11 फेब्रुवारीपासून या नुसता ग्रामनगरीमध्ये या ग्रामनगरीचं दैवत द्वारकाधीश श्रीकृष्ण मंदिर या मंदिराचा कलशारोहण आयोजन करण्यात आलं होतं आणि आज हा कलशारोहण झाला। त्यानिमित्ताने गेल्या 7 दिवसापासून हजारो भाविकांचा महापूर या भक्तिमय वातावरणामध्ये या हुस्सानगरमध्ये श्रीमद भागवत कथेच्या माध्यमानं झालेला आहे। आज जवळपास 20 ते 25 हजार भक्तगण या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत। महाराष्ट्रातील संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक साधू संत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। नांदेड जिल्ह्यातील सर्व कर्तव्यदक्ष जी संत मंडळी आहे या ठिकाणी 7 दिवसापासून अहोरात्र कष्ट करून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अहोरात्र त्यांनी प्रयत्न केलेले आहे आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावकऱ्यांचं जे अनमोल सहकार्य आहे, योगदान आहे आणि या परिसरातील पंचक्रोशीतील सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली आणि हा सोहळा अगदी नयनरम्य आपल्या डोळ्यांनी आपण बघितलेला आहे। या ठिकाणी आत्ताही अन्नदान चालू आहे। जवळपास सकाळपासून या ठिकाणी भक्तांची वर्दळ चालू होती। ठीक सकाळी 10 वाजता त्या द्वारकाधीश श्रीकृष्ण मंदिराचा कलशारोहण आणि जे मंदिर बांधलेलं आहे ते मंदिराचं लोकार्पण अगदी सर्व गावकऱ्यांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न झालं आणि हुस्सा हे गाव असं आहे, त्या गावातील बहुतांश म्हणजे 99% संप्रदाय हा माणभाव संप्रदाय आहे। म्हणजे श्रीकृष्णाचा उपासक आहे आणि त्या भगवंताच्या उपासनेमध्ये ही एवढी मंडळी तल्लीन असते। मग या गावाचे अनेक उदाहरण आहेत। पायी पदयात्रा असो, कुठलंही सामाजिक प्रबोधन असो, या गावाचं एक अग्रेसर काम आहे आणि पंचक्रोशीमध्ये या गावाचं नाव माणभाव पंथामध्ये एक उज्ज्वल असं म्हणून घेतलं जातं। या गावाचं नाव माणभाव संप्रदायामध्ये एक उज्ज्वल परंपरेमध्ये मोडतं असं एक गाव आहे आणि हा सोहळा या सोहळ्यासाठी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कविश्वर कुलाचार्य श्री खामनीकर बाबाजी, कार्याध्यक्ष म्हणून आदरणीय श्रद्धेय मड निवासी श्री मेहकरकर बाबाजी, ज्यांच्या शुभकर कमलाद्वारे हा कलशारोहण झाला या मंदिराचा, असे माहूरपीठाधीश कविश्वराचार्य श्री माहूरकर बाबा, स्वतः योगी बापू या ठिकाणी उपस्थित होते। ज्यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं असे आमचे विजयराजजी शास्त्री, महंत गोपीराज बाबाजी शास्त्री, नांदेड हिजळी, महंत अमृतानंदजी शास्त्री, ही सर्व मंडळी अगदी उपस्थित होती। या ठिकाणी जेवढे धर्म संप्रदाय आहेत सगळे जेवढी ग्रंथनिर्मिती झाली सगळी मोक्षानुभूतीच्या निमित्तानं सगळी ग्रंथनिर्मिती झाली आणि श्रीकृष्ण भगवंताने गीतेमध्ये जे सांगितलं आहे की सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। खऱ्या अर्थानं आजचाही गेल्या 5000 वर्षापासून जे श्रीकृष्ण भगवंतानं तत्त्वज्ञान सांगितलं ते आजही अशाश्वत आहे, शाश्वत आहे। त्या गोष्टी आजही सिद्ध होत आहेत आणि माणूस आजही अशांत आहे आणि अशांत असलेल्या या माणसाला शांती प्राप्त व्हावी, या अशांत जगतात खऱ्या अर्थानं मोक्षाची वाट प्राप्त व्हावी, त्याचं जीवन सुखी समृद्ध व्हावं अशा प्रकारचं तत्त्वज्ञान श्री चक्रधर स्वामींनी सांगितलं आणि गेल्या अनेक 400-500 वर्षापासून ही कुशेकर मंडळी या तत्त्वज्ञानाला अनुसरून अनुभव पंथाचा यांनी अनुग्रह घेऊन श्रीकृष्ण भगवंताची अनन्य उपासना करत आहेत आणि आज त्यांनी द्वारकाधीश मंदिराच्या निमित्तानं भागवत कथेचं आयोजन करून या ठिकाणी परिसरातल्या पंचक्रोशीतल्या सगळ्या लोकांना आमंत्रित करून ही धर्माची मेजवानी दिली, याबद्दल या मंडळीचं कौतुक करावं तेवढं थोडंच।